श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। माजी खासदार संजय काकांच्या गटाचा शनिवारी तासगावात भव्य मेळावा। संजय काका भविष्यातील राजकीय भूमिका मेळाव्यात स्पष्ट करणार का? सांगली जिल्ह्याचे लक्ष। सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील हे विधानसभा निवडणूक झाल्यापासून राजकीय विजनवासात गेलेले होते। संजय काकांची राजकीय भूमिका स्पष्ट असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडलेले होते। माजी खासदार संजय काका पाटील हे सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाममात्र आहेत, मात्र त्यांचे मन राष्ट्रवादीत रमत नसल्याने संजय काका गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसून येत होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। संजय काकांची राजकीय दिशा भविष्यकाळात कोणती असणार? भविष्यकाळात निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय संजय काका या मेळाव्यात घेणार असल्याची चर्चा आहे। तासगावमध्ये शनिवारी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलविण्यात आलेला आहे। मेळाव्याची जवळपास तयारी पूर्णत्वास आलेली आहे। संजय काकांचा मेळावा तासगावात जरी असला तरी या मेळाव्याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। तासगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात संजय काका राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे। भारतीय जनता पार्टीतील विद्यमान नेत्यांनी संजय काकांची राजकीय कोंडी केल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर संजय काकांची भूमिका भविष्यकाळात काय असणार आहे? संजय काका येणाऱ्या काळात राष्ट्रवादी सोबतच राहणार की भाजप सोबत घरोबा करणार? याची स्पष्ट उत्तरे संजय काका देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे। संजय काकांना भाजपमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही असा चंग भाजपमधील काही विद्यमान नेत्यांनी चालविला असल्याने संजय काका राजकीय पेचात सापडलेले आहेत। संजय काकांचे कार्यकर्ते आता भाजप सोबत जायचे नाही अशी भूमिका सोशल मीडियावर घेत आहेत। जर आपली गरज नसेल तर आपण त्यांच्यासोबत कशासाठी जायचे असा प्रश्न कार्यकर्तेच उपस्थित करीत असल्याने यावर संजय काकांची भूमिका काय असणार या उत्तराची वाट कार्यकर्ते पाहत आहेत। संजय काकांच्या शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात राजकीय दिशा स्पष्ट होणार का याची प्रतीक्षा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच राजकीय नेत्यांना देखील लागलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।